नमः। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथाय नमः। अथ श्री साई सच्चरित अध्याय 13। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्य नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आकारे सूत्रमय अति लहान, अर्थगांभीर्ये अति गहन, व्यापकत्वे बहुविस्तीर्ण, संकीर्णतरी तितुकेच, ऐसे ते बाबांचे बोल, अर्थे तत्वे अति सखोल, कल्पांती ही नवती फोल, समतोलानी अनमोल, पूर्वापरानुसंधान राहावे, यथा प्राप्तानुवर्ती व्हावे, नित्यतृप्त सदा असावे, नसावे सचिंत कदापि, अरे जरी मी झालो फकीर, घरनादार बेफिकीर, बैसरो एका ठाई स्थिर, सारी किरकिर त्यागुनी, तरी ती माया अनिवार, मला ही गांजी वरचे वर, मी विसरे परी तिजला न विसर, मदती निरंतर कवटाळी, आधी मायाच ते हरीची, त्रेदा उडविते ब्रह्मादिकांची, तेच मत दुबळ्या फकीराची, वार्ता कैची तिज पुढे, हरीच होईल जेव्हा प्रसन्न, तेव्हाच होईल ते विच्छिन्न, विना अविच्छिन्न हरिभजन, माया निरसन नवहे पा, ऐसी ही मायेची महती, भक्ता लागी बाबा कथिती, सेवेची भावया तन्निवृत्ती, भजनस्थिती वानिती, संत माझी सचेतन मूर्ती, कृष्ण स्वये म्हणे भागवती, पुन्हा न ठावी ही स्पष्टोक्ती, उद्धवाप्रती हरीची, मनोनी भक्त कल्याणार्थ, दया घन साई समर्थ, वदते झाले जे सत्य सार्थ, परिसा अतिविनित होनी, पाप जयांचे विलया गेले, ऐसे जे पुण्यात्मे वाहिले, तेची माझे भजनी लागले, पुन लादले ते माझी, साई साई नित्य म्हणाल, सात समुद्र करील न्याहाल, या बोला विश्वास ठेवाल, पावाल कल्याण निश्चय, नलगे मज पूजा संभार, षोडशिवा अष्टोपचार, जेथे भाव अपरंपार, मजला थार दे ठाई, ऐसे बाबा वेळोवेळा, बोलून गेले भक्त जिव्हाळा, आता आठवणी त्या प्रेमळ बोला, करो विरंगुळा मनासी, ऐसा हा दयाळू साई सखा, शरणागतांचा पाठीराखा, भक्त कैवार घेऊन निका, नवल विलोका केले ते, निवडून चित्ताची अनेकाग्रता, करोनी तयाची एकाग्रता, परिसावी ही नूतन कथा साग्रता, कृतकार्यता होईल, साई मुखीची अमृतवृष्टी, तीच जेते पुष्टी तुष्टी, कोण कंटाळे शिर्डीचे कष्टी, निजेची दृष्टी ठेविल्या, कथाध्यायी अनुसंधान, दिले एका अग्निहोत्र्या लागून, ब्रह्मीभूत निज गुरुदर्शन, आनंद संपन्न त्या केले, आता हा अध्याय त्याहुनी गोड, भक्त एक क्षयी रोड, दिदली तया आरोग्याची जोड, मोडणी फोड स्वप्नांत, तरी एका भाविक जन, होऊन या दत्तावधान, साईनाथ चरित्र घन, कल्मषदहन कारक हे पुण्य पावन हे चरित्र, जल जैसे गंगेचे पवित्र, धन्य श्रवण कर्त्यांचे स्तोत्र, इह परत्र साधक दे, पाहू अमृताची उपमा देऊन, परी अमृत काय गोड याहून, अमृत करील प्राणरक्षण, जन्मनिवारण चरित्र हे, जीव म्हणती सत्ताधीश, करील जे जे येईल इच्छेस, ऐसे जयाचे वाटे मनास, कथा नकास या परिसावे, जीव जरी खरा स्वतंत्र, सुखा लागी कष्टता अहोरात्र, पदरी पडते दुःख मात्र, हे तो चरित्र सत्याचे, दुःखे टाळावया लागी, असता सावधान जागोजागी, की त्या धुंडीत लागवेगी, त्याचीच मागी घेतात, वारू जाता गळा पडती, झाडूनी टाकीता अधिक लिपडती, वावगी जीवाची धडपडती, अहोराती तो शीन, जीव जरी खरा स्ववश, तरी तो असता पूर्ण सुखवश, दुःखाचा एक लवलेश, रेसभरही नातळता, पापांना आचरिता कधी, पुण्याचीच करता समृद्धी, सुखाचीच संपादिता वृद्धी, स्वतंत्र बुद्धी म्हणून, परी जीव नाही स्वतंत्र, पाठी लागले कर्मतंत्र, तयाचा खेळची विचित्र, हाती कळसूत्र कर्माचे, पुण्याकडे लक्षदाय, पापाकडे उडीती पाय, सत्कर्माचा शोधिता ठाय,
कुकर्मी काय आतुडे. पुणे जिल्ह्यातील जुन्नरा माझी, नारायण गावचा पाटील भीमाजी. तयाची कथा आता परिसाजी, रसराजीच अमृताची. भीमाजी घरचा सुखसंपन्न, आल्या गेल्या गाली अन्न. कधी न ज्याचे मन खिन्न, प्रसन्न वदन सर्वदा. अदृष्टाचे विलक्षण संजोग, न कळता होती लाभ वियोग. चालून येती कर्मभोग, नसते रोग उद्भवती. इसवी सन 1909. भीमाजीस पिढी दुर्दैव, होय कपक्षय रोगोद्भव. प्रादुर्भाव ज्वराचा, येऊ लागला असह्य खोकला. ज्वरही फार वाढू लागला, दिवसेंदिवस बळावत गेला. निराश झाला भीमाजी, तोंडास फेस सर्वदा येणे. मचूळ आणि रक्ताचे गुळणे, पोटांताक्षयी कळमळणे. जीव तगमगणे राहिना, शेजे खिळला दुखनाईत. कळाली गात्रे चालला वाळत, उपायांची झाली शिकस्त. झाला तो त्रस्त अत्यंत, अन्नपान काही न रुचे. भेजपथ्य काही न पचे, तेने अस्वस्थ काही न सुचे. हाल जीवाचे असह्य, देव देवस्की झाली सारी. हात टेकिले वैद्य डॉक्टरी, पाणी सोडिले जीविताशेवरी. पडला विचारी भीमाजी, पाटील झाले उद्विग्न चित्ती. दिसती थोडे दिसांचे सोबती, उत्तरोत्तर पारची थकती. दिवसगती लागले, हरा दिली कुलदेवता. तिही देईना आरोग्यता, जोशी पंचाक्षरी समजता. थकले फुसफुसता पाटील, कोणी म्हणती अंगरोग. काहीतरी हा दैवयोग, वाटे ओढावला पुरा भोग. निरुपयोग मनुष्ययत्ना, डॉक्टर झाले हकीमी झाले. उपचार करता टेकीस आले, कुणाचे काहीच न चले. प्रयत्न हरले सगळ्यांचे, पाटील अत्यंत कदरले. म्हणती देवा म्या काय केले, काहीच का उपयोगानं आले. पापासले कैचे हे, देव तरी कैसा विलक्षण. सौख्य भोग्यता एकही क्षण, आपले होऊ नेदी स्मरण. नवलविंदान तयाचे, मग तयाच्याची जे येई म्हणा. संकट परंपरा धाडितो नाना, करुणी घेई आपल्या स्मरणा. नारायण धाव म्हणवी, असो कळवळ्याचा धावा ऐकला. देव तात्काळ गहिवरला, बुद्धी उपजली भीमाजीला. पत्र नानाला घालावे, करतील काही तरी नाना. इतर कवनाचे करवेना, ऐसा पूर्ण विश्वास म्हणा. पाटलांना वाटला, तोची त्यांचा शुभशकुन. तेची रोगाचे निरसन, पुढे सविस्तर पत्र लिहून नानांस त्यांनी पाठविले. नानासाहेबांचे स्मरण, तेच साईनाथांचे स्मरण. उद्भवले रोग निवारण कारण, अतर्कविंदान संतांचे. होका कालचक्राची रचना, तेथही दिसते ईश्वरी योजना. यास्तव कोणी अन्यथा कल्पना, करून एक वल्गना न करावी. बरी वाईट क्रिया सारी, ईश्वर स्थितीचा सूत्रधारी. तोची तारी तोची मारी, कार्यकारी तो एक. पाटील लिहिती चांदोरकरांस, औषधे खाता आला त्रास. कदरलो मी या जीवितास, जगउदास वाटते. डॉक्टरांनी आशा सोडली, व्याधी दुस्साध्य ऐसी ठरविली. हकीमी वैद्यांची बुद्धी थकली, उमेद खचली माझीही. तरी आता एक विनंती आहे आपले चरणांप्रती. व्हावी मज आपली भेट निश्चिती, ही एक चित्ती असोसी. चांदोरकरांनी पत्र वाचिले, त्यांचेही मन खिन्न झाले. भीमाजी पाटील भाऊ भले, नाना द्रवले अंतरी. उत्तरी कळविती एकच उपाय, साईबाबांचे धरावे पाय. हाची केवळ तरुणोपाय, बाप माय तो एक. तीच कनवाळू सर्वांची आई, हाके सरसी धावतेई. कळवळूनी कडिये घेई, जाणे सोयी लेकरांची. क्षयरोगाची कथा काय, महारोग दर्शने जाय. शंका न धरी तिळप्राय, घट्ट पाय धरी जा. जो जे मागे त्या ते देई, हे ब्रीत जयाचे बांधिले पायी. म्हणून म्हणतो करी गा घाई, दर्शन घेई साईंचे. भया माझी मोठे भय, मरणा परिस तुझे काय. घट्ट तरी जा साईंचे पाय, कर निर्भय तो एक. तसह्य पाटलाची व्यथा, पातली प्राणांतिक अवस्था. कधी भेटेन साईनाथा, कधी कार्यार्था साधेन. ऐसा पाटील झाला बावरा, म्हणे सरसामाना आवरा. उदयिक सत्वर तयारी करा, वाट धरा शिर्डीची. हेने प्रमाणे दृढनिश्चयसी, निरोप पुसुनी सकळिकांसी. महाराजांचे दर्शनासी, निघाले शिर्डीसी पाटील. घेतले आप्तजन बरोबरी, भीमाजी निघाले झडकरी. उत्कंठा फारची अंतरी, शिर्डी सत्वरी कै देखे. मशिदीच्या चौका शेजारी, गाडी आली पुढले द्वारी. चौघाई वाहुनी या करी, भीमाजीवरी आणले. नानासाहेब समेत होते, माधवरावी आले तेथे. ज्या माधवरावांचे आहाते, सुगम पदते सर्वत्र. पाटील पाहुणी बाबावती, श्यामा हे चोर आणुनी किती. कालशी माझे अंगावरती, काय हे कृती भरिका.
साईपदी ठेविला माता, भीमाजी म्हणे साईनाथा, कृपा करी मज अनाथा, दिनानाथा सांभाळी, देखून या पाटलाची व्यथा, दया उपजली साईनाथा, हे सरसी शमली दुःखावस्था, पाटील चित्ता विश्वासला, पावनी भीमाजी अस्वस्थ, कृपा सागर साई समर्थ, हेलावला अपरिमित, बोले सस्मित मुख देवा, वैसा आता सोडी खंत, खंत न करती विचारवंत, झाला तुझ्या भोक्तृत्वांत, पाय शिर्डींत टाकिदा, अकंठ संकटार्णवी बुडाला, तो का महत् दुःख गर्तेत घडला, जो या मशिदमाईची पायरी चढला, सुखा आरुडला तो जाना, फकीर येथीचा मोठा दयाळू, केरल व्यथेचे निर्मळू, प्रेमे केरल प्रतिपाळू, तो कनवाळू सकळांचा, या लागी तू स्वस्त पाही, भीमाबाईंच्या सदनी राही, आरामदो एकादो दिसाई, जाकी होईल तुझ प्रती, जैसा एखादा आयुष्येन, पायवे सुदैवे अमृत सिंचन, लादे तात्काळ पुनरुज्जीवन, तैसे समाधान पाटीला, ऐकुनी साई मुखीचे वचन, मरणोन्मुखा अमृतपान, किंवा तृषार्था लादावे जीवन, तैसे समाधान पाटीला, प्रति 5 मिनिटांत रक्ताच्या गुळण्या येत मुखास, बाबा सन्मुख एक तास, वैसता निरास पावल्या, केलेन व्यथेचे परीक्षण, कुसलेन तद्भव कारण, केवळ कृपा निरीक्षण, रोगोन्मूलन तात्काळ, कृपा निरीक्षण होता पुरे, पाळल्या काष्टा येती कोंबरे, वसंताविन फुलती तुरे, ते फळी डवरे रमणीय, रोग काय आरोग्य काय, पुण्य पापाचा होता क्षय, ज्याचे त्याने भोगिल्याशिवाय अन्य उपाय चालेना, केवळ भोगेच तयासी क्षय, जन्म जन्मांतरी हाच निश्चय, भोगिल्याविना अन्य उपाय निवृत्तीदायक नाहीच, तथापि भाग्ये संत दर्शन, हे एक व्याधीचे उपशमन, व्याधीग्रस्त मग व्याधीचे सण, दुःखे विन सहज करी, व्याधी दावी भोग दारुण, संत ठेवी दृष्टी सकरुण, तेने भोक्तृत्व दुःखाविन संत निवारण करतात, केवळ बाबांचा शब्द प्रमाण, त्याचे औषध रामबाण, एकदा कृष्ण श्वान भक्षितात अद्योतन, झाले निवारण हिमज्वराचे, कथेत वाटतील अडकता, परी या संकलित श्रवण करता, दिसून येईल समर्पकता, स्मरणदाता ही साईच, माझी कथा मीच करीन, साईच गेले आहेत बोलून, त्यांनीच या कथांची आठवण, दितली मज लागून दे समयी, भाळा गणपत नामे एक, जातीचा शिंपी मोठा भाविक, यवनी मशिदींत बाबा सन्मुख, अति दीनमुख विनवित, काय ऐसे म्या केले पाप, का हा सोडिना मज युताप, बाबा झाले उपायामुप, आले ना तत्राप अंगीचा, तरी आता मी का करू काय, झाली सर्व औषधे कशाय, आपण तरी सांगा उपाय, कैसे निदाय हा ताप, तव दया उपजली अंतरी, बाबा वदत प्रत्युत्तरी, उपाय त्या हिमज्वरावरी, ती नवलपरी परिसावी, दही भाताचे काही कवळ, लक्ष्मीआईच्या देवळाजवळ, काळ्या कुत्र्यास खाऊ घाल, बरा उशील तात्काळ, बाळा भीतभीतची गेला, घरी जाऊनी पाहू लागला, झाकुनी ठेविला भात रडला, दहीही लादला शेजारी, बाळा मनी विचार करी, दही भात मिळाला तरी, काळाच कुत्रा वेळेवरी, देवळा शेजारी असेल का, तरीही बाळाची उगीच चिंता, निर्दिष्ट स्थळी जाऊनी पोचता, कृष्ण श्वानेक पुच्छाला विधा, समोर येता देखिले, पाहुणी ऐसा हा योग जुळला, बाळास मोठा आनंद झाला, दही भात खाऊ घातला, वृत्तांत कळविला बाबांस, सर्वांशा जो प्रकार घडला, कोणी काही म्हणू तयाला, तेव्हापासून हिमज्वर गेला, आराम झाला बाळास, ऐसेच बापूसाहेब बुट्टी, थंडी झाली होती पोटी, जुलाबोत पावटो पावटी, उलटीवर उलटी एकसरा, सर्वौषधांनी कपाट भरले, परी एकही न लागू पडले, बापूसाहेब मनी घाबरले, भाऊ पडले विचारी, जुलाब उलट्या होऊन होऊन, बापूसाहेब झाले क्षीण, नित्यनेम बाबांचे दर्शन, घ्यावयात्रानं नुरले त्या, गोष्ट गेली बाबांचे कानी, हा नवनी बैसले सन्मुख त्यांनी, म्हणाले खबरदार आत्तापासून मला विसर्जनी जाता नाही, वातीही राहिली पाहिजे ठिकाणी, तया सन्मुख हलवणी तर्जनी, पुनश्च पुरवत तया अनुलक्षणी, म्हटले बाबांनी तैसेच, तात्पर्य काय त्या शब्दांचा धरारा, दोन्ही व्याधींनी घेतला भेदरा, केला पहा तात्काळ पोबारा, झाला आरामबुट्टींस, एकदा गावी वाक्याचा उद्भव, असता झाला तयास उपद्रव, वातिरेच यांचा समुद्भव, कळवळला जीव तृषाकुल, भाषित होते डॉक्टर पिल्ले, त्यांनी उपाय सर्व वेचले, शेवटी जेव्हा काहीच नचले, मग ते गेले बाबांकडे, होते जैसे जैसे घडले, साई चरणी सर्व निवेदिले, पापी द्यावी की पाणी चांगले, विचारिती पिल्ले बाबांस, तो बाबा वदती दयाला,
खा दूध बदाम घाला, अक्रोड बिस्त्यांस तयाला प्यावयाला द्या तरण, तेने तयाची राहील तहान, होईल सत्वर व्याधी हरण, सारांशायचे हे पाजिता धरण, उपद्रव निरसन झाले, का अक्रोड पिस्ते बदाम, येणे पटकीस पडावा आराम, शब्दची बाबांचा विश्वास दाम, शंकेचे कामना तेथे, आळंदीचे एक स्वामी, साई समर्थ दर्शन कामी, आले एकदा शिर्डी ग्रामी, वाचले आश्रमी साईंच्या, होतातयांस कर्णरोग, तेने अस्वास्थ्य निद्राभंग, करविताही शस्त्रप्रयोग, काही न उपयोग तिळमात्र, टणका लागे अनावर, चाले न काही प्रतिकार, निघावयाचा केला विचार, गेले आशीर्वाद मागावया, अभिवंदनी साई पदा, पावनी या उदी प्रसादा, स्वामी मागत आशीर्वादा, कृपा सर्वदा असावी, माधवराव देशपांड्यांनी काना प्रत्यर्थ केली विनवणी, अल्ला अच्छा करेगा म्हणून महाराजांनी आश्वासले, ऐसा आशीर्वाद लादुनी, स्वामी परतले पुण्यपट्टणी, पत्र आले 8 दिवसांनी, ठणका दक्षिणीत राहिला, सुज मात्र कायम होती, शस्त्र प्रयोग करावा म्हणती, पुन्हा तो प्रयोग कराये अर्थी, आलो मुंबई प्रति मागुता, गेलो पुढील डॉक्टरांकडे, नकडे बाबांना पडले साकडे, डॉक्टर पायी जो कानाकडे, सुज कोणीकडे लक्षेना, शस्त्रप्रयोग आवश्यकता, डॉक्टर म्हणे नलगे आता, स्वामींची हरली दुर्धर चिंता, विस्मय समजता वाटला, ऐशीच अनेक एक कथा, भोगास आली जी प्रसंगवशता, ती सांगुनी श्रोते आता, अध्याय आटोपता घेऊ हा, सभा मंडपाची बरसी, बांधू आरंभिले जे दिवशी, त्याआधी 8 दिन महाजनींसी, जहारी मोडसी दुर्धर, तुला भाऊ लागले फार, मनीचे मनी बाबांवर भार, करण्यात औषध वा उपचार, अत्यंत बेजार झाले, साई पूर्ण अंतर्ज्ञानी, जाणत होते महाजनी, म्हणून हे अस्वास्थ्य तया लागुनी, केले न त्यांनी निवेदन, येईल जेव्हा तयांचे मनी, करतील निवारण आपण होनी, ऐसे पूर्ण विश्वासुनी, व्याधी सोसुनी राहिले, भोग भोगू आपण सगळं, परिणपूजेसी पडावा खळ, हीच एक इच्छा प्रबळ, सर्व काळ काकांस, जुलाब कित्ता आणि केव्हा, प्रमाणातीत झाले जेव्हा, चुकू नये आरती सेवा, म्हणून तेव्हा काय करदी, तांब्या एक पाण्याने भरला, अंधारातही लागेल हाताला, ऐसे जागी मशिदीला, एका बाजूला ठेवित, स्वय वैसत बाबांपाशी, चरण संवान करावयासी, हजर नित्य आरतीसी, नित्य नेमेसी चालवित, आली जरी पोटांत कळ, तांब्या होताच हाताजवळ, पाहुणी जवळ एकांत स्थळ, भोवनी निर्मळ परतत, असो फरसी करावयासी, आज्ञा मागता बाबांपासी, तिथली पाहती तात्या बांसी, पदत्यांशी काय पहा, जातो आम्ही लेंडीवरनं परतल्यावर, करा आरंभ बरोबर, या फरशीचे कार्यास, पुढे बाबा परत आले, आसनावरी जाऊनी बैसले, पादसंवान सुरू केले, येऊनी वेळेवर काकांनी, कोपरगावहून तांगे धडकले, मुंबईकडील भक्त पातले, पूजा संभारसहित चढले, येऊनी अभिवंदिले बाबांस, इतर मंडळी समवेत, अंधेरीचे पाटीलही येत, येऊनी पूजा पुष्पाक्षत, वाट पाहत बैसले, इतक्यांत खाली पटांगणांत, रथ जेथे ठेवित असत, उदळ मारुनी बरोबरत येत, वर्षीची सुरुवात झाली, ऐकिला तो आवाज मात्र, बाबांनी ओरड केली विचित्र, धरला तात्काळ नृसिंह अवतार, नेत्र टौकार भयंकर, कोण मारतो कुदळीचा फटका, करतो तयाला कमरेत लटका, बोलत उठलेच घेऊन सटका, भीतीचा धडका समजता, कुदळ टाकून मजूर पळाला, तो उठून धावत सुटला, काकांचाही जीव दचकला, तो हाताची धरला बाबांनी, म्हणती जातोस कुठे बैस खाली, इतक्यात तात्या लक्ष्मी आली, तयांसही शिव्यांची लाखोली, मनसोक्त वाहिली बाबांनी, अंगणाबाहेरची मंडळी, तयांसही शिवगाळ केली, इतक्यांत भाजल्या भुईमुगांची थैली, ओढून घेतली पडलेली, बाबा असता त्वेषात विशी, पळाले जे भीतीने चौपाशी, एखाद्याची ती मशिदीसी, पिशवी असेल की पडलेली, दाणे असतील पक्का शेर, मोठमोठ काढणी बाहेर, चोळून या हातावर, मारुनी फुंकर साफ करीत, मग ते स्वच्छ झालेले दाणे महाजनींकडून खाविणे, एकीकडेच शिव्याई देणे, एकीकडे चोळणे सुरच, खाऊनी घे म्हणत म्हणत, स्वच्छ दाणे हातावर ठेवित, काही आपण तोंडांत टाकीत, पिशवी संपवित ये रीती, दाणे संपता म्हणती आण, पाणी लागली मस्त हान, काकाने ती झारी भरून, स्वयते पिऊन ती पी म्हणती, काका पिता तयांस वदती, झाली जा तुझी बंद बृहती, मेले कुठे ते बामन म्हणती, जा तयं प्रती घेऊन ये, असो पुढे मंडळी आली,
म्हशीत पूर्वीप्रमाणे भरली. वर्षीच पुन्हा सुरुवात झाली. गोडशी थांबली काकांची. जुलाबावर हे काय औषध, बरी औषध तो संतांचा शब्द. जेथील जो मानी प्रसाद, दयान अगद अनिक. अर्धा शहरचे एक गृहस्थ, पोटछुळ व्याधीग्रस्त. 14 वर्षे झाले त्रस्त, उपाय समस्त झाले. नामतयांचे दत्तोपंत, करुणोपकरणी ऐकली मात. शिर्डीत साई महासंत, दर्शने हरतात अपाय. परिसुनिया ऐसी कीर्ती, गमन केले शिर्डी प्रती. चरण साईंचे माथा वंदिती, करुणाभा किती तयांते. बाबा 14 वर्षे भरली, पोट शिळे बिच्छा पुरविली. बरे आता परमावधी झाली, शक्तीनं वरली भोगावया. केला न कोणाचा घातपात, अवमानली न मायतात. नाटवे पूर्वजन्मीची मात, जेने हे होतात कष्टमज. केवळ संत प्रेमावलोकन, संत प्रसाद आशीर्वचन. येणेच होय व्याधी निरसन, नलगे अन काही. तैसाचा अनुभव दत्तोपंता, बाबांचा कर पडता माथा. विभूती आशीर्वाद लादता, आरामचित्ता वाटला. मग महाराजांनी तयांस ठेवून घेतले काही दिवस. हळूहळू पुरुषाचा त्रास, गेला विलयास समूळ. असो ऐसे मानुभाव, काय वानू मी तयांचा प्रभाव. परोपकृती हा नित्य स्वभाव, जया सद्भाव चराचरी. भाऊ जाता हे शब्दस्त्रोत, एकाहून एक विचित्र. आता पूर्वानुसंधान सूत्र, भीमाजी चरित्र चालवू. असो बाबा उदी मागविती, भीमाजीस थोडी देती. थोडी तयाच्या कपाळाला फासीती, शिरी ठेविती निजास्त. जावया बिराडी आज्ञा झाली, पाटील निघाले पाय चाली. गाडीपर्यंत आपले पावली, गेले हुशारी वाटली. तेथून निर्दिष्ट जागीच जात, सान जरी होते संकोचित. परिते बाबाई केले सूचित, हेच की महत्व तयाचे. झोपण्यांनी नवथर चोपिली, म्हणून जमीन होती ओली. तरी बाबांची आज्ञा मानिली, सोयी लाविली तेथेच. बाबांत मिळती जागा सुखी, भीमाजीच्या बहुत ओळखी. बरीच स्थान जे आले बाबांचे मुखी, सोडून आणली नवजाने. तेथेच 2 पाथरिले गोन, वरीस पसरून या अंथरुण. करून या स्वस्थ मन, गेले शयन पाटलाने. तेच रात्री ऐसे वर्तले, भीमाजीस स्वप्न पडले. बाळपणीचे पंतोजी आले, मारू लागले तयाते. हाती एक बेताची काठी, मार मारूनी फोडली पाटी. सवाई मुखोद्गत व्हावयासाठी, गेले बहु कष्टी शिष्याते. सवाई तरी होती कैची, जिज्ञासा प्रबळ श्रोत्यांची. म्हणणे अक्षरे अक्षरतीची, देतो समूळची परिशिलीची. जिस गमे पद अन्य गृही, ठेविले जणू सर्पशिरी. वाक्य जिचे अति दुर्लभ, जा परी दुर्मिळते धन लोभी करी. कांत समागमतेच गमे, सुख पर्वनसे जरी वित्त घरी. शांत मने निज कांतमते, करी कृत्य सती जनितीच करी. परी हे शासन कशासाठी, हे तो काहीच कळे न गोटी. पण तो जी टाकी नावे ताटी, भेटला हट्टी अनिवार. लगेच पडले दुसरे स्वप्न, ते तो याहुनी विलक्षण. कोणी एक गृहस्थ येऊन, छाती दडपून बैसला. हाती घेतला वरवंटा, वक्षस्थळाचा केला पाटा. प्राण कासा विस आले कंठा, जणू वैकुंठा निघाले. स्वप्न सरले लागला डोळा, त्याने मनास थोडा विरंगुळा. उदयाचळा सूर्य आला, जागा झाला पाटील. हुशारी वाटे अपूर्व मना, समूळ मावळे रोगाची कल्पना. पाटावरवंटा छडीच्या खुणा, आठव कोणा पाहण्याची. स्वप्नास जन आभास म्हणती, परी कधी ये उलट प्रतिती. तेच मुहूर्ती रोगोच्छिती, दुःख निवृत्ती पाटीला. पाटील मनी बहु झाला, की वाटे पुनर्जन्म झाला. मग तो हळूहळू निघाला दर्शनाला बाबांचे. पाहुणी बाबांचे मुखचंद्रा, पाटीलाचे आनंद समुद्रा. भरते दाटले आनंद मुद्रा, नयनातंद्रा लागली. प्रेमाश्रूंचे वाहती लोट, पायांवरील ठेविले ललाट. वेतशासन हृदयस्फोट, परिणाम स्पष्ट सुखकरी. या उपकारासी उतराई, होईन मी पामर काही. हे तो अशक्य म्हणून पायी, केवळ डोई ठेवितो. येणेच माझी भरपाई, याहून अन्य उपाय नाही. अचिंत्या तर्क हे नवलाई, बाबासाई आपुले. असो ऐसे ते पवाडे गात, पाटील महिना राहिले तेथ. पुढे नानांचे उपकार स्मरत, होनी कृतार्थ परतले. ऐसे ते भक्ती श्रद्धान्वित, पाटीला आनंद निर्भर चित्त. साई कृपा कृतज्ञतायुक्त, वरचेवर येत शिर्डीस. 2 हात एक माथा, स्थैर्य श्रद्धा अनन्यता. नलगे तुझे साईनाथा, एक कृतज्ञता ते व्हावी. होता कोणी विपदग्रस्त, सत्यनारायणा नवसिद.
तयाचे सांगव्रताचरित संकट निर्मुक्त होसाता तैसेचे पाटील सत्य साईव्रत तै पासाव करू लागत प्रत्येक गुरुवारी सदोदित स्वस्नात व्रतस्थ राहुनी जन सत्यनारायण कथा पाटील अर्वाचीन भक्त लीलामृता दास गुरुकृत साईचरिता सप्रेमता वाचित त्या 45 ग्रंथाध्यायी गणुदास भक्ता अनेका गायी त्यातील साईनाथ अध्यायत्रयी सत्यसाई कथाती व्रता माझी उत्तम व्रत पाटील ही अध्यायत्रयी वाचित पावले सौख्य अपरिमित स्वस्थ चित्त झाले आप्त इष्ट बंधू संमित पाटील मिळवणी स्वरे गोत करीतनेमे सत्यसाई व्रत आनंदभरित मानसे नैवेद्याची तीच सवाई मंगलोत्सव तैसाची पाही तेथे नारायण येथे साई न्यून नाही उभयार्थी पाटीलाने घातला पाठ गावात पडला तोच परिपाठ या सत्य साई व्रताचे पाठ लागोपाठ चालले ऐसे संत कृपाळ प्राप्त होता उदय काळ दर्शने हरती भवजंजाळ काळही मागे परदविती आता इथून पुढील कथा वरील एकाची संतती चिंता संतांची एकात्मता चमत्कारता प्रकटिल नांदेड शहरीचा एक रहिवासी मोठा श्रीमंत जातीचा पारसी मिळवले बाबांचे आशीर्वादासी पुत्रपोटासी येईल मौली साहेब तेथील संत त्यांची पुन्हा बाबा पटवित पारसी मग आनंदभरित गेला परत निज ग्रामा आधी प्रेमळ आहे कथा श्रोता परसीचे स्वस्थ चित्ता कळून येईल साईंची व्यापकता तैसीच वत्सलता तयांची पंत हिमाड साई शरण संता श्रोतया करतो नमन पुढील अध्यायी हे निरूपण सादर श्रवण की जय स्वस्त श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हिमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते भीमाजी क्षय निवारणम नाम त्रयोदशोध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। बेठ झाला आजचा अध्याय।